देवाचे प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये आभार मानते, मंडळीचेही आभार मानते की त्यांनी मला ही सुसंधी दिली. चला आपण आजच्या भक्तीला सुरुवात करूया. आपण परमेश्वराच्या घराकडे जाऊ असे ते मला म्हणाले तेव्हा मला आनंद झाला. ये यरूशलेमे, तुझ्या वेशींना आमचे पाय लागले आहेत. ये यरूशलेमे, एकत्र जोडलेल्या नगरीसारखी तू बांधलेली आहेस. इस्रायलला सांगून दिलेल्या निर्बंधाप्रमाणे तुझ्याकडे वंश, परमेश्वराचे वंश, परमेश्वराच्या नावाचे उपकारस्मरण करण्यासाठी चढून येतात, कारण तेथे न्यायासने दावीजातील घराण्याची राजासने मांडली आहेत. यरूशलेमेच्या शांतीसाठी प्रार्थना करा. तुझ्यावर प्रीती करणाऱ्यांचे कल्याण असो, तुझ्या पोटात शांती वसो, तुझ्या राजवाड्यात समृद्धी नांदो. माझे बंधू व माझे मित्र यांच्याकरता तुझ्यामध्ये शांती वसो, अशी मी प्रार्थना करेन. परमेश्वर आमचा देव, त्याच्या घराकरिता तुझ्या कल्याणासाठी मी झटत जाईन. देव माफ करो. वाचलेली वचनं आम्हा प्रत्येकासाठी आशीर्वादाची करो. आपण छोटीशी प्रार्थना करूया. धन्यवाद देते देवा, स्तुती करते हे सुंदरशा प्रभू आणि पुन्हा एक वार तू आम्हाला तुझ्या मंडळीमध्ये घेऊन आलास. उपकार आभार मानते. आजची संपूर्ण चर्चची भक्ती मी तुझ्या हाती सोपवते देवा. ह्या भक्तीचा चालक मालक तू हो. आजची स्तुती, उपासना, आराधना आणि तुझ्याकडून प्राप्त होणारे जे वचन आहे ते आमच्यासाठी विशेष आशीर्वादाचं होऊ दे, असं दयेने आणि कृपेने करते देवा. गेली आठवड्यामध्ये तू आमचा उत्तम रीतीने सांभाळ केला. उपकार आभार मानते. धन्यवाद देते, स्तुती करते. येशू प्रभूच्या गौरवी नावात मागत आहे म्हणून तुम्ही ऐका बाप्पा. आमेन. चला आज आता आपण उपासना संगीतातून गीत क्रमांक 33 गाऊया. दिव्य लोकी प्रिय
प्रेषितांचा मतांगीकार म्हणून आपण आपला विश्वास प्रकट करूया. सर्वसमर्थ देव जो पिता आकाश व पृथ्वीचा निर्माण करता त्याचवर मी विश्वास ठेवतो आणि त्याचा एकुलता एक पुत्र प्रभू येशू ख्रिस्त जो पवित्र आत्म्याच्या द्वारे गर्भरूप झाला, कुमारी मरियेच्या उदरी जन्मास आला, पंत पिलाताच्या वेळी ज्याने दुःख भोगले, ज्याला वधस्तंभी खेळले, जो मरण पावला, ज्याला पुरिले, जो मृत्यूलोकी उतरला, तिसऱ्या दिवशी पुन्हा उठला व स्वर्गात चढला, सर्वसमर्थ देव जो पिता त्याच्या उजवीकडे बसला आहे, तेथून जिवंतांचा व मेलेल्यांचा न्याय करण्यासाठी जो येणार आहे, त्याचवर मी विश्वास ठेवतो. पवित्र आत्मा, सार्वत्रिक मंडळी, पवित्र जनांची सहभागिता, पापांची क्षमा, देहाचे पुनरुत्थान याचविषयी मी विश्वास धरितो. आमेन. मी सर्व सिस्टरांना विनंती करते की त्यांनी आपल्यासाठी मध्यस्थीची प्रार्थना करावी. आकाश आणि पृथ्वी निर्माण करते माझ्या जिवंत परमेश्वरा, शिवगौरव तुझी स्तुती करते प्रभू. सुंदरच्या वेळ प्रार्थना करण्यास संधी दिलास म्हणून तुझ्या नावाला धन्यवाद देते. तसंच परमेश्वरा, चर्चचे मंडळींचे आणि पाळक साहेबांचे आणि परमेश्वरा सर्वांचे मनापासून आभार मानते प्रभू संधी दिल्याबद्दल. तसंच परमेश्वरा, हे प्रभू, ह्या कोविड-19च्या समयी परमेश्वरा तू इतर प्रत्येकांचा तू रक्षण कर प्रभू. तिने त्रासामध्ये असताना परमेश्वरा तू सहाय्याने मदत करणारा बाप तूच आहेस म्हणून मी तुझे गौरव तुझी स्तुती करते बाप्पा. त्यांना आरोग्य स्पर्श कर. आणि प्रभू तू बोललायस परमेश्वरा, हाक मारा म्हणजे मी तुम्हास उत्तर देईन. प्रभू, कष्टाच्या वेळी परमेश्वरा, संकटाच्या वेळी तुला हाक मारत असताना तू परमेश्वरा मार्गदर्शन करणारा पिता तूच आहेस. तू म्हणलास प्रभू, ह्या आकाशाकडे पहा, हे कापीत नाहीत, पेरीत नाहीत, साचवीत नाहीत, तरी त्यांचा परमेश्वर साठवण करतो. तुम्ही तरी किती मौल्यवान आहे, मला तुमचा तरी साठवण करणारा आहे असं तू सांगितलंस प्रभू. प्रभू, तुझ्या वचनाप्रमाणे होऊ दे. तू म्हणलास परमेश्वरा, मागा म्हणजे मिळेल, शोधा म्हणजे सापडेल, ठोका म्हणजे उघडेल. प्रभू, मी तुझ्या दाराशी येऊन तुझं दार ठोकते प्रभू. माझ्यासाठी तुझं अंतःकरण उघड, माझ्या मनाचे बोल, माझ्या तोंडाचे शब्द तुला मान्य होतील असं तू कर प्रभू. मी तुझे उपकार मानते. तसंच परमेश्वरा, तर प्रत्येकाचा तू रक्षण कर प्रभू. हे प्रभू, कोविड-19च्या आजाराच्या समयी परमेश्वरा त्यांच्या कुटुंबांवर, त्यांच्यावर
या सर्व जणांना तुझा आशीर्वाद असू दे प्रभू. मी तुझे उपकार मानते, तुझी स्तुती करते राजा. प्रभू त्यांना अडचणीपासून, कष्ट दुःख संकटापासून त्यांचं बचाव कर, त्यांचं रक्षण कर प्रभू. जसे कोंबडी पिल्लांना पंख छायखाली घेते त्या प्रकारे तू सांभाळणारा पिता तूच आहेस, म्हणून मी तुझी स्तुती करते प्रभू. येशूराजा प्रत्येकाची तू प्रार्थना मान्य करून घे देवा. हे प्रभू तसंच आमची चर्चा चालू होण्यास तू सहाय्याने मदत कर, चर्च मंडळ आशीर्वादित कर प्रभू. मी तुझी स्तुती करते येशूराजा. हे प्रभू आणि तसंच परमेश्वरा संडे स्कूलच्या लेकरांना सुद्धा तू आशीर्वाद पाठव, संडे स्कूलच्या टीचर्सवर आशीर्वाद पाठव आणि प्रभू तसंच टीचर्सवर आशीर्वाद कर देवा. तू इतर प्रत्येकांचा तू रक्षण कर, तुझे गौरव तुझी स्तुती होते येशू. तुझ्याच नावाला धन्यवाद देते मी प्रभू. हे प्रभू वर्धापन दिन परमेश्वरा मागच्या आठवड्यामध्ये केलेले आहेत आणि परमेश्वर आता करणार आहे. या परमेश्वरा प्रत्येकांचा तू परमेश्वरा त्यांना आशीर्वादाने तुझ्या कृपेने हृदयानं भर प्रभू. प्रभू मी तुझी स्तुती तुझे गौरव करते प्रभू. त्यांच्या कुटुंबाला त्यांच्या प्रत्येकानं तुझा आशीर्वाद असू दे. तसंच प्रभू राष्ट्रवादी पक्षांना प्रत्येकांना तुझ्या कृपेने तुझ्या चहायनं भर प्रभू. त्यांचं मार्गदर्शन कर प्रभू. तुझी स्तुती करते येशूराजा. त्यांनी जे काय करतील प्रभू तू त्यामध्ये परमेश्वरा तू त्यांचं मार्गदर्शन कर आणि तुझ्या शक्ती सामर्थ्याने भर, म्हणून मी तुझी स्तुती करते राजा. तू प्रत्येकांचा तो परमेश्वरा रक्षण करणारा बाबा तूच आहेस. मी तुझी स्तुती करते प्रभू. प्रत्येकास राष्ट्रवाद्यांच्या कृपेनं भर प्रभू. हे प्रभू मी तुझी स्तुती करते ईश्वराच्या. माझ्या जिवंत बाप्पा आमच्या पालसाहेबांच्या सेवेमध्ये तू अधिक आशीर्वादित कर प्रभू. सतत त्यांचे परमेश्वरा त्या सेवेमध्ये असतात परमेश्वरा. प्रत्येकांसाठी परमेश्वरा त्यांनी प्रे करत असतात प्रभू. तू त्यांची प्रेयरचे उत्तर तू देणारा बाप तूच आहेस प्रभू. मी तुझी स्तुती करते. तसंच आमच्या पालखींबाईंवर आणि त्यांच्या पालसाहेबांच्या आई वडिलांवर आणि तसंच त्यांच्या नातेवाईकांवर बंधू बहिणींवर प्रत्येकांवर तुझा कृपा असू दे प्रभू. मी तुझे उपकार तुझी स्तुती करते ईश्वराच्या. तसंच परमेश्वरा हे सर्व या संकटाच्या समयी परमेश्वरा किती जणांनी तरी परमेश्वरा संकटामध्ये कष्टामध्ये दुःखामध्ये कुणाची परमेश्वरा शरीरी झालेली नाही आहे आणि प्रभू आर्थिक समस्या आहेत. त्या सर्व मधून तू परमेश्वरा त्यांचं रक्षण करणारा बाप तूच आहेस. मी तुझे उपकार मानते प्रभू. प्रत्येकांचा तू सांभाळ कर प्रभू. मी तुझ्या नावाला उंचाविते प्रभू. प्रभू मी मागण्यास काय कमी पडल्यास ते देऊन पूर्ण करणारा बाप तूच आहेस आणि प्रभू येणारा परमेश्वरा ह्यापेक्षा अधिक देणारा बाप तूच आहेस आणि प्रभू मी तुझ्याच नावाला धन्यवाद देते. विश्वासाने मी प्रार्थना करते देवा. तुझ्याच नावाला उंचावते प्रभू. मी चुकल्या शब्दांची क्षमा मागते. मागण्यास काय कमी पडल्यास ते देऊन पूर्ण कर प्रभू. इथून येणार आपले समोर देते मी प्रभूची प्रार्थना करते. हे आमच्या स्वर्गातील बाप्पा तुझे नाम पवित्र मानले जावो. तुझे राज्य हो जसे स्वर्गात तशी पृथ्वीरी. तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज आम्हास दे आणि तू जसे ऋणे सोडलेले आहेस तसेच तू आमची ऋणे आम्हास सोड आणि मग परीक्षेत आणू नकोस तर मग वाटापासून सोडू, कारण की राजांनी सामर्थ्याने गौरव ही सर्व काळ तुझीच आहे पिता. आमेन. थँक्यू सर सिस्टर. मी मध्यस्थीच्या प्रार्थनेबद्दल मी तुमचे आणि देवाचे आभार मानते आणि ट्विंकलला विनंती करते की तिने आम्हाला इथून पुढं प्रेझ आणि वर्शिप मध्ये लीड करावं. धन्यवाद. सुकाणू घे रे प्रभू तुझ्या हाती, वल्लभ रे माझी नावने किनारी. सुकाणू घे रे प्रभू तुझ्या हाती, वल्लभ रे माझी नावने किनारी. सुटला वर जीवनाच्या
रे माझी नावने किनारी, सुकाणू घे रे प्रभू तुझ्या हाती, वल्लभ रे माझी नावने किनारी, अथांग सागर तुफान लाटावरी, दृष्टी असो तुझी प्रभू आम्हावरी, तुझ विना रे कोण आम्हा कैवारी, वल्लभ रे माझी नावने किनारी, सुकाणू घे रे प्रभू तुझ्या हाती, वल्लभ रे माझी नावने किनारी, ना सापडेना मार्ग प्रभू मजला, दीपस्तंभ हा तू सामोरी दिसला, प्रकाश तुझा प्रभू या अंधारी, वल्लभ रे माझी नावने किनारी, सुकाणू घे रे प्रभू तुझ्या हाती, वल्लभ रे माझी नावने किनारी. थँक्यू टिंकल, सुंदरशा प्रेझ अँड वर्शिप बद्दल. आणि मी ब्रदर संतोष अगमकर यांना विनंती करते की त्यांनी मंडळीसाठी स्वर्गीय जो मानना आणलेला आहे तो आम्हापर्यंत द्यावा. स्तुती करतो व त्याच्या पवित्र नावाला मान, महिमा व गौरव देतो की परमेश्वराच्या कृपेमुळे पुन्हा एक वार आपणा सर्वांसोबत परमेश्वराच्या पवित्र वचनातून बोलण्याची संधी लाभू दिली. तसेच मंडळीचे माननीय पाळकसाहेब व पास्टरेट कमिटी यांच्या उत्स्फूर्त उत्तेजनाबद्दल, एन्करेजमेंटबद्दल मी त्यांचे आभार मानतो. आणि आजचा जो काही मानना प्रभूने आपल्यासाठी दिला आहे त्याच्याकडे आपण आत्ता वळूया. आजच्या मननासाठी जो शास्त्र भाग आहे तो आहे निर्गम याचा 23वा अध्याय वचन 14 ते 19. निर्गम 23 14 ते 19. एक्सोडस चॅप्टर 23 वर्सेस 14 to 19. मी मराठीत आपणा सर्वांसाठी हे वाचत आहे. वर्षातून 3दा तू माझ्या प्रित्यर्थ मेळा भरवून सण पाळ, बेखमीर भाकरीचा सण पाळ. त्या सणात माझ्या आज्ञेप्रमाणे अबीब महिन्यातील नेमिलेल्या समयी 7 दिवस तू बेखमीर भाकरी खा, कारण त्याच महिन्यात तू मिसर देशातून बाहेर निघालास. कोणी रिकाम्या हाताने माझ्या समोर येऊ नये. शेतात पेरिलेल्या धान्याचे पहिले पीक तयार होईल तेव्हा तू कापणीचा सण पाळ. आणि वर्षाअखेर तू आपल्या शेतातील श्रमाच्या फळांचा संग्रह करशील तेव्हा संग्रहाचा सण पाळ. वर्षातून 3दा तुझ्या सर्व पुरुषांनी प्रभू परमेश्वरासमोर हजर व्हावे. माझ्या यज्ञपशूंचे रक्त खमीराच्या भाकरीबरोबर अर्पू नये. आणि माझ्या प्रित्यर्थ पाळलेल्या सणातील वपा सकाळपर्यंत राहू देऊ नये. आपल्या जमिनीच्या प्रथम उत्पन्नातील सर्वोत्तम भाग आपला देव परमेश्वर त्याच्या मंदिरात आणावा. करडू त्याच्या आईच्या दुधात शिजवू नये. देवबाप वाचलेल्या वचनांवर आशीर्वाद पाठव. त्याच्या नावाला मान, महिमा आणि गौरव असो. उपदेशाकडे जाण्याआधी आपण आपली अंतःकरणे प्रभूचरणी नेऊया. त्याच्या चरणी लीन आणि नम्र होऊन आपण प्रार्थना करू. हे आमच्या थोर सेनाधीश परमेश्वरा बापा, तुझी का स्तुती करतो. तुझ्या नावाला मान, महिमा आणि गौरव देतो. देवा, पुन्हा एक वार तुझ्या वचनातून बोलण्याची संधी लाभू दिलीस म्हणतो आभार मानतो, धन्यवाद देतो. माझ्या जिभेला, माझ्या ओठांना तू स्पर्श कर. आणि होय प्रभूजी, जो मानना तू आज आमच्यासाठी आणलेला देवा, तो शेअर करत असताना लागणारा ज्ञान, शान, पदबुद्धी तू मला लाभू दे. त्याच प्रकारे देवा, इथे असलेल्या हे ऑनलाईन सर्व्हिस बघत असलेल्या सर्वांवर देवा तुझा विपुलतेचा आशीर्वाद पाठव. आणि देवा ह्या सर्वाद्वारे केवळ आणि केवळ तुझंच गौरव व्हावं.
असं तू होऊ दे. इथून सर्व पुढील वेळ तुझ्या दैवी आणि सामर्थ्यशाली हातात सोपित आहे. तू मार्गदर्शन कर. येशू ख्रिस्त आमचा प्रभू याच्या गोड आणि प्रिय नावाने मागतो म्हणून तो एक बाप्पा. आमेन. सण किंवा फेस्टिवल्स हे आम्हा सगळ्यांना खूप आवडतात आणि विशेषतः लहान लेकरांना अतिशय हा जो सणाचा काळ असतो हा फार प्रिय असतो. आणि ख्रिस्ती समाजातील आवडते आमचे 3 सण जे आम्ही प्रामुख्याने पाळतो ते आहे ईस्टर, नाताळ आणि नवीन वर्ष किंवा नूतन वर्ष. सो ईस्टर, ख्रिसमस अँड न्यू इयर हे 3 फेस्टिवल्स आम्ही ख्रिस्ती लोक फार आनंदाने, फार उत्साहाने पाळत असतो. ख्रिस्ती कुटुंबातील जर आपण वातावरण बघितलं ख्रिसमसच्या दरम्यान तर आपण घर साफसूफ करतो, नवीन पडदे, नवीन चादरी है ना, नवीन कपडे, मग ख्रिसमस ट्रीचं डेकोरेशन, घराचं डेकोरेशन, अशा सगळ्या छान छान गोष्टी आपण करत असतो. आणि आता लवकरच आपण आपल्या पवित्र मंदिरात देखील ख्रिसमस साजरा करणार आहोत. आमेन, आमेन. आणि ह्या ख्रिसमसच्या दरम्यान काय होतं तर आम्ही छान छान पदार्थ घरात बनवतोय ना, फराळ बनवतो. काय काय बनवतो? चकल्या, लाडू, करंजी, लाडवाचे पण खूप सारे प्रकार असतात ना, शेव, चिवडा, डोनट्स, केक, अजून नको सांगू ना, तोंडाला पाणी सुटेल मग. आणि विशेष म्हणजे सगळ्यात टॉप काय असतं की चिकन बिर्याणी है ना. तर अशा रीतीने टिपिकली आमच्या या ख्रिस्ती घराण्यात ख्रिसमस असा साजरा होतो. असो, तर सण आले की आमची जयात तयारी असते. खर्च खूप साऱ्या गोष्टींवर आम्ही करतो आणि मग एक स्टेटमेंट असते, अरे जाऊ दे ना यार, सण तर वर्षातनं एकदाच येतो. आणि असे 3 सण असतात, म्हणजे ईस्टरला नवीन कपडे मिळतात, ख्रिसमसला नवीन कपडे मिळतात, न्यू इयरला एक नवीन कपडे, त्याच्याबरोबर नवीन बुटं आणि सो ऑन अँड सो फोर्थ. परमेश्वराने इस्रायल लोकास असेच वार्षिक 3 सण पाळावे म्हणून नियम लावून दिला होता. बेखमीर भाकरीचा सण, फेस्टिवल ऑफ अनलिव्हन्ड ब्रेड, कापणीचा सण, फेस्टिवल ऑफ हार्वेस्ट, आणि संग्रहाचा सण, फेस्टिवल ऑफ इन गॅदरिंग. असे हे 3 सण. तर आजचा आपला जो विषय आहे तो आहे उपकार स्तुती, थँक्सगिव्हिंग. भरपूर साऱ्या चर्चेसमध्ये आपण पाहतो की आपण हार्वेस्ट संडे किंवा हंगामाचा सण हा पाळतो आणि त्याच्याबद्दल थोडी माहिती मी आपल्याला देणार आहे. पण त्याआधी आपण आजच्या विषयाकडे जे जाणार आहोत त्यात थँक्यू हा शब्द किंवा थँक्स हा शब्द जर आपण पाहिला तर डिक्शनरीचा जो अर्थ आहे तो आहे टू एक्सप्रेस ग्रॅटिट्यूड टू समवन असा होतो. एखाद्या व्यक्तीला आभार प्रदर्शन करणे. तसेच इंग्रजी शब्द गिव्हिंग याचा डिक्शनरी अर्थ टू प्रेझेंट व्हॉलंटरीली अँड विदाउट एक्सपेक्टिंग कम्पेन्सेशन असा होतो. निसंकोचित वृत्तीने कशाचीही अपेक्षा न करता देणे. आणि उपकार स्तुती किंवा थँक्स गिव्हिंगचा डिक्शनरीचा अर्थ जो आहे तो आहे द ॲक्ट ऑफ गिव्हिंग थँक्स, ग्रेटफुल एक्नॉलेजमेंट ऑफ बेनिफिट्स ऑर फेवर्स एस्पेशली टू गॉड. उपकार स्तुती म्हणजे आभार मानण्याचे कार्य किंवा काम. कृतज्ञतापूर्वक देवाने केलेल्या सर्व उपकाराबद्दल त्याचे आभार मानणे. Do we give thanks to the Lord Almighty for all the benefits and favor bestowed by Him on us? आम्ही आमच्या प्रभू परमेश्वराचे त्याने केलेल्या सर्व उपकारांबद्दल मनापासून खरंच आभार मानतो का? सेलिब्रेट द फेस्टिवल ऑफ अनलिव्हन्ड ब्रेड. कापणीचा सण पाळ. सेलिब्रेट द फेस्टिवल ऑफ हार्वेस्ट. संग्रहाचा सण पाळ. सेलिब्रेट द फेस्टिवल ऑफ इन गॅदरिंग. आज आपण कापणीच्या सणाबद्दल विस्तृतरित्या पवित्र शास्त्रातून पाहणार आहोत. पवित्र शास्त्र ह्या हार्वेस्ट, फेस्टिवल ऑफ हार्वेस्ट बद्दल काय सांगते? पवित्र शास्त्र सांगते, लेवी याचा 23वा अध्याय 9 ते 14 ही वचनं. लेविटिकस चॅप्टर 23 वर्स 9 to 14. खूप छोटं संक्षिप्त आहे, मी आपणासाठी वाचतो. परमेश्वर मोशाला म्हणाला,
इस्रायल लोकांना सांग, मी तुम्हाला देत असलेल्या देशात तुम्ही जाऊन पोचाल व त्यातील पीक कापाल, तेव्हा आपल्या पिकाच्या पहिल्या उपजाची पेंडी तुम्ही याजकाकडे आणावी. ती पेंडी तुमच्यासाठी स्वीकारण्यात यावी म्हणून त्याने परमेश्वरासमोर ती ओवाळावी. ओवाळाल त्या दिवशी दोषहीन अशा एका वर्षाच्या मेंढ्याचे होमार्पण करावे. त्याबरोबरचे अन्नार्पण तेलात मळलेल्या 2.5 एफा सपीठाचे असावे. हे परमेश्वराप्रित्यर्थ सुवासिक हव्य होय. आणि त्याबरोबरचे पेयार्पण म्हणून 1/4 हीन द्राक्षरस अर्पावा. तुम्ही आपल्या देवाला हे सर्व अर्पण आणाल त्या दिवसापर्यंत नव्या पिकाची भाकरी किंवा हुरडा किंवा हिरवे धान्य खाऊ नये. तुमच्या सर्व घरातून हा पिढ्यानपिढ्या निरंतराचा विधी होय. जे यहुदी ज्यूज आहेत ते आजही हा हंगामाचा सण जगभरात खूप नवलाईने पाळतात व त्याला ते सुकोत SUKKOT सुकोत असे संबोधतात. शरद ऋतूतील हंगामाबद्दल तसेच 40 वर्ष रानात प्रवास करून परमेश्वराने त्यांना मिसर देशातून बाहेर आणले टुवर्ड्स द प्रॉमिस्ड लँड, त्याबद्दल ते परमेश्वराची उपकार स्तुती करतात. ह्या वर्षी ऑक्टोबर 2 ते ऑक्टोबर 9 ह्या दरम्यान ज्यूज यांनी हा सण फार आनंदाने पाळलेला आहे. आम्ही परमेश्वराची उपकार स्तुती कशी केली पाहिजे? पवित्र शास्त्र काय सांगते हे आपण बघूया. पवित्र शास्त्र सांगते, सर्वदा आनंदित असा, निरंतर प्रार्थना करा, सर्व स्थितीत उपकार स्तुती करा, कारण तुम्हाविषयी ख्रिस्त येशूमध्ये देवाची इच्छा हीच होय. सर्व स्थितीत उपकार स्तुती करा. थेसलोनिकरास पहिले पत्र 5वा अध्याय वचन 16 ते 18. 1 Thessalonians chapter 5 verse 16 to 18. Rejoice always, pray continually, give thanks in all circumstances, for this is God's will for you in Christ Jesus. एक छोटीशी टेस्टिमनी आपण पाहणार आहोत की सर्व स्थितीत उपकार स्तुती कशी केली पाहिजे. मैं आपको एक चीज़ बताता हूँ. देखिए, मैं पर्सनल एक्सपीरियंस आपको कई बता सकता हूँ मैं इस बारे में. एक बार मैं आपको बताता हूँ, मेरे साथ में जो लेप्रोसी हॉस्पिटल में काम करते हैं ना, उनको भी मालूम होगा. हम लोग 4 लोग बैठ के सवेरे काम के पहले दुआ करते हैं. सिस्टर क्या करती है, बाइबल का पोर्शन जो आज का पढ़ना है उसको निकाल के उस सामने रख देती है, जिसको जो बैठता है उसके सामने, कि वो जिसकी पारी है, शी डिसाइड्स एवरीथिंग. और उस दिन मेरा पारी था, मेरे सामने बाइबल था. मैं जाके बैठा कुर्सी पे, बाइबल निकाला, मैं पढ़ा. जैसे उस पोर्शन को पढ़ने के बाद मैं देखा कि पीछे दरवाजा थी, तो पीछे दरवाजे से मैं देखा एक बैसाखी लेके कोई चल रहा है. मैंने तुरंत पलट के देखा. मैं एक पेशेंट है हमारा, श्याम राव करके, वो टेलरिंग भी बहुत अच्छा करता है, महाराष्ट्र का है, और ओल्डेस्ट पेशेंट है. और वो पेशेंट जो है बैसाखी लेके चल रहा था. उसी हाल में उसके पैर एम्पूट किया गया था, पैर में गैंग्रीन हो गया था कोड़ के कारण, और उसको काट के निकाल दिए. बड़े मुश्किल से राजी हुआ था कटवाने को, काट के निकाले. बैसाखी से चल रहा था. मैं तुरंत बोला, श्याम राव. तो वो रुका. मतलब आओ अंदर. आया अंदर. मतलब बैठो. बोले नहीं साहब, बैसाखी लगा हुआ है. बोलता नहीं. मतलब बैठो यार. बैठा. बैठने के बाद में बोला, श्याम राव आज बाइबल में पढ़ दिया, दुआ मेरी करने की पारी है. अच्छा हुआ तू आ गया, अब तू दुआ कर. तो बोले कि साहब मैं कैसे करूँगा? और मेरे को मालूम है यार तू दुआ करता है, आज तू दुआ करेगा. दुआ तो किया जो भी किया, लेकिन उसके जो शब्द हैं मैं शायद कई बार आप लोग को बताया, मैं अपनी कलिसिया में भी बताया, सब लोग को शेयर किया, जहाँ भी जाता हूँ बोलता हूँ.
शायद आपको भी मालूम होगा, लेकिन फिर सुनिए, फिर मेरे दिल को हल्का करो, मेरे को अच्छा लगता है। उसने क्या दुआ किया मालूम? कोढ़ी आदमी है, नाक छपका हुआ है, आईब्रोज गॉन, उसके फिंगर्स जो है डाउन पूरे, पैर को एक तो कट चुका है और ही इज कंप्लीटली लेपर, एंड बाय लुक यू कैन से दैट ही इज अ लेपर। और वो जो है दुआ करता है, खुदावन तुझे धन्यवाद देता हूं कि तूने मुझे कोढ़ की बीमारी दी। सुनो, फिर से बोलता हूं, धन्यवाद देता हूं कि तूने मुझे कोढ़ की बीमारी दी। क्यों? क्योंकि इसी कोढ़ की बीमारी के कारण मैंने तुझको पहचाना। Praise God। है किसी के पास कलेजा बोलने का? तूने कोढ़ दिया, धन्यवाद। हमको थोड़ा सा कोई दर्द होता तो मैं तो इतनी सेवा करता हूँ, इतना दान देता हूँ, इतना टाइम करता हूँ, इतना प्रीच करता हूँ, इतनी मेहनत कर, तू मेरे को ये बीमारी क्यों दिया? मेरे पैर में दर्द क्यों है? अरे बेशरम, धन्यवाद दे उसके लिए। उसमें क्या राज है तेरे को नहीं मालूम। कोढ़ के बीमारी के कारण वो बच गया। वो बोलता है, पता नहीं मेरे साथी लोग देखे कि नहीं, वरांडे में निकलने के बाद आई वेंट टू हिम एंड आई हग्ड हिम, मैंने हग किया उसको, उठारा। मैंने कहा, श्याम राव, तूने बहुत बड़ी सबक तू मेरे को आज जीवन में दिया कि वी शुड प्रेज हिम फॉर एवरीथिंग। धन्य है, थैंक यू सो मच। उसके भी आंख में पानी थे, मेरे भी आंख में पानी थे। जेव्हा जेव्हा आम्ही संकटातून, नैराश्यातून जातो, असं वाटतं की प्रभू परमेश्वर आमची प्रार्थना ऐकत नाही, आमचं मन विचलित होतं, आम्हाला निर्णय घेता येत नाही। अशा वेळी देप्पा, हे काय चाललंय, हे काय होतंय, असाच आमचा सूर असतो। पण प्रियांनो, पवित्र शास्त्र सांगते की सर्व स्थितीत उपकार स्तुती करा। सर्व स्थितीत आपण देवबापाची उपकार स्तुती करणं गरजेचं आहे, कारण अशा वेळीच प्रभू परमेश्वर आम्हाला घडवत असतो, स्ट्रॉंग बनवत असतो। परमेश्वराचे उपकार स्मरण करा, कारण तो चांगला आहे, कारण त्याची दया सनातन आहे। स्तोत्र 136 आजही अनेक चर्चेसमध्ये गायलं जातं। 1 ते 26 ही वचनं आहेत त्यात, आणि या वचनांमध्ये प्रभू परमेश्वराने ही जी सृष्टी केली आहे, त्याची आमच्यावर जी दया आहे त्याचं वर्णन, त्याची आम्ही उपकारस्तुती का केली पाहिजे त्याचं वर्णन आहे। मिसर देशातून इस्रायल लोकांना कशा प्रकारे त्याने बाहेर आणलं त्याची विस्तृत डिस्क्रिप्शन त्या स्तोत्रामध्ये आहे, आणि तो आमची कशी काळजी घेतो ज्याबद्दल आम्ही त्याची उपकारस्तुती केली पाहिजे हे ह्या स्तोत्रात आहे। अवश्य स्तोत्र 136 Psalms chapter 136 आपण अवश्य वाचा। परमपवित्र परमेश्वराने आम्हासाठी अनेक गोष्टी केल्या आहेत, त्याची आठवण करणं, आठवण ठेवणं हे फार गरजेचं आहे। मला त्याचे लेकरं होण्याचा अधिकार त्याने दिला आहे। आम्हाला उघडपणे जिवंत परमेश्वराची उपासना करण्याची, आराधना करण्याची फ्रीडम, स्वातंत्र्य आहे। आम्हाला त्याचं पवित्र शास्त्र वाचण्याचे, बाळगण्याचं स्वातंत्र्य आहे। आम्हाला राहण्यासाठी घर, आसरा आज अवेलेबल आहे, आम्हाला कपडे अवेलेबल आहेत, खाण्यास जेवण अवेलेबल आहे, आम्हाला नातलग, भाऊ बहीण, लेकरं, मित्रमैत्रिणी, फ्रेंड्स, रिलेटिव्स सगळे दिले आहेत, चांगलं शिक्षण दिलेलं आहे, श्वास घेण्यासाठी मुबलक ऑक्सिजन आम्हाला मिळत आहे, फ्री स्वच्छ पाणी पिण्यास दिलेलं आहे, अगेन फ्री वाहनं दिली आहेत, सायकल, स्कूटर, रिक्षा, कार, जहाज, एरोप्लेन हे सगळं आम्हाला लावून अवेलेबल करून दिलं आहे, नोकरी दिलेली आहे, पैसा दिलेला आहे, आरोग्य दिलेलं आहे। प्रियांनो, द लिस्ट इज एंडलेस। लेट मी टेल यू वन ट्रूथ टुडे, ह्या ज्या सगळ्या गोष्टी तुम्हाला आणि मला आज मिळत आहेत ना, अनेक लोक या भूतलावर आहेत ज्यांना ह्या गोष्टी अवेलेबल नाही आहेत। दे डोंट हॅव इट। आज एक आपण होमवर्क करूया, है ना? हे होमवर्क आहे, त्यामुळे आता ऑनलाईन नाही करू शकत, पण आपण हा होमवर्क अवश्य करा। एक पेपर घ्या, एक कागद घ्या, त्याच्यावर तुमचं नाव लिहा आणि त्याचा टायटल द्या, परमेश्वराने माझ्यावर केलेले अनंत उपकार। परमेश्वराने माझ्यावर केलेले अनंत उपकार। राईट फ्रॉम युअर चाइल्डहुड, तुमच्या लहानपणापासून
आजपर्यंत परमेश्वराने तुम्हाला तुमच्यासाठी काय काय केलं हे तुम्ही लेस डाऊन करा. आणि नंतर काय लेस डाऊन करा, तुम्ही परमेश्वरासाठी काय केलं, कम्पेअर इट. त्याने आमच्यासाठी काय काय केलं ह्याचं लिस्ट एंडलेस आहे प्रियांनो. हात थकतील लिहिता 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 लिहिता. आठवा आणि लिहा. काउंट युअर ब्लेसिंग्स. त्याने तुमच्यावर किती सारे आशीर्वाद दिलेले आहेत याची गणना करा. डू नॉट टेक अ लिव्हिंग गॉड फॉर ग्रँटेड. शास्त्र सांगते, हे ध्यानात घ्या की जो हात राखून पेरितो तो त्याच मानाने कापणी करेल, आणि जो सरळ हाताने पेरितो तो त्याच मानाने कापणी करेल. प्रत्येकाने आपापल्या मनात ठरविल्याप्रमाणे द्यावे, दुःखी मनाने किंवा देणे भाग पडते म्हणून देऊ नये, कारण संतोषाने देणारा परमेश्वराला प्रिय असतो. सर्व प्रकारची कृपा तुम्हावर विपुल होऊ देण्यास देव समर्थ आहे, यासाठी की तुम्हाला सर्व गोष्टीत सगळा पुरवठा नेहमी घेऊन प्रत्येक चांगल्या कामासाठी सर्व काही तुमच्याजवळ विपुल व्हावे. तो चहूकडून वाटप करीत असतो, दरिद्र्यास दानधर्म करीत असतो, त्याचे नीतिमत्व युगानयुग राहते, असे शास्त्रात लिहिले आहे. करंदीकरास पत्र, दुसरे करंदीकरास पत्र याचा 9वा अध्याय 6 ते 9 ही वचने. प्रत्येकाने आपापल्या मनात ठरविल्याप्रमाणे द्यावे, दुःखी मनाने किंवा देणे भाग पडते म्हणून देऊ नये. प्रियांनो, अनेक वेळा जेव्हा आपले एखादे अडलेले काम, खूप दिवस न होणारे काम, हे एखादी व्यक्ती आम्हाला संपर्कात येते आणि म्हणते, ओके आय विल डू युअर वर्क, डोंट वरी ब्रदर, आय एम गोइंग टू हेल्प यू, डोंट वरी सिस्टर, आय एम गोइंग टू हेल्प यू. आणि ती व्यक्ती खरोखरच निसंकोच भावाने, निस्वार्थ बुद्धीने तुमचं ते काम करून देते. आणि मग तुम्हाला खूप आनंद वाटतो. तुम्ही म्हणतो देवबापानेच तुला पाठवलेलं. आणि मग तुम्ही काय करतात, त्यांचे आभार प्रदर्शन करतात आणि एक छोटीशी गिफ्ट, एक छोटासा टोकन ऑफ लव्ह हे तुम्ही त्यांना गिफ्ट म्हणून देता. हे जे आम्ही देतो ते आम्ही आपलं जे ग्रॅटिट्यूड आहे ते आम्ही एक्सप्रेस करतो, थँक्स म्हणतो त्यांना. परमेश्वराने अशीच आउट ऑफ द वे जाऊन अब्रामासाठी एक गोष्ट केली, आउट ऑफ द वे. आणि ती कृपा जी परमेश्वराने केलेली आहे ती उत्पत्ती ह्याचा 12वा अध्याय 1 ते 3 हे जे अभिवचन आहेत ते परमेश्वराने अब्रामाला दिले होते. जेनेसिस चॅप्टर 12 वर्स 1 to 3. परमेश्वराने अब्रामास सांगितले, तू आपला देश, आपले नातेवाईक व आपल्या बापाचे घर सोडून मी दाखवीन त्या देशात जा. मी तुझपासून मोठे राष्ट्र निर्माण करेन. मी तुला आशीर्वाद देईन, तुझे नाव मोठे करेन, तू आशीर्वाद होशील. तुझे जे अभिष्ट चिंतितील त्यांचे मी अभिष्ट करीन, तुझे जे अनिष्ट चिंतितील त्यांचे मी अनिष्ट करेन. तुझ्याद्वारे पृथ्वीवरील सर्व कुळे आशीर्वादित होतील. अब्रामाला संतान नसताना परमेश्वराने त्यास हे अभिवचन दिले होते प्रियांनो. आणि कालांतराने सारेला इसाक झाला. हाच अब्राम आपल्या एकुलत्या एक मुलाला इसाकाला देवाने आज्ञा पिल्याप्रमाणे होमार्पण करण्यास देखील तयार होता. पवित्र शास्त्र सांगते, उत्पत्ती याचा 22वा अध्याय आणि 2रं वचन, जेनेसिस 22:2. देव म्हणाला, तुझा पुत्र, तुझा एकुलता एक प्रिय इसाक ह्यास घेऊन मोरिया देशात जा आणि मी तुला सांगेन त्या डोंगरावर त्याचे होमार्पण कर. अब्रामाने देवाच्या आज्ञेप्रमाणे इसाकाला त्या डोंगरावर नेले आणि देव अब्रामाची कसोटी परीक्षा पाहत होता. पवित्र शास्त्र सांगते, उत्पत्ती 22 आणि 12,
जेनेसिस 22:12. मग तो बोलला, तू मुलावर आपला हात उचलू नको, त्याला काही करू नको, कारण तू आपल्या मुलास, आपल्या एकुलत्या एक मुलासही माझ्यापासून राखून ठेवले नाही. यावरून तू देवाला भिवून चालणार आहेस हे मला कळले. अब्रामाचं जे उदाहरण आहे प्रियानो, हे फार खूप ॲप्ट उदाहरण, जे त्याच्याकडे बेस्ट होतं, जे त्याला प्रिय होतं, जे त्याचं लाडकं होतं, जे त्याला अतिप्रिय होतं, त्याचा एकुलता एक पुत्र इसाक, जो इतक्या वर्षाने त्याला मिळाला होता, त्याचं सॅक्रिफाईस करायला देखील त्याने मागे पुढे पाहिलेलं नाहीये. He wanted to give the Lord his best. परमेश्वराची उपकार स्तुती करताना आम्ही त्याला आमचं बेस्ट देतो का? God gives us the best, so must we. प्रियांनो, हनन्या व सपिरा यांची गोष्ट आठवा. त्यांनी काय केलं होतं? परमेश्वराच्या कार्यासाठी जी जमीन होती ती जमीन त्यांनी विकली आणि त्याचं जे धन मिळालं ते परमेश्वराच्या कार्यासाठी ते देणार होते. पण त्या धनामधला एक भाग त्याने स्वतःसाठी लपवून ठेवला आणि ते खोटं बोलले. परिणाम, ते जागच्या जागी मरण पावले. प्रेषितांची कृत्य याचा 5वा अध्याय 1 ते 11 मध्ये आम्हाला हे दिसते. ॲक्ट्स चॅप्टर 5 वर्सेस 1 to 11 मध्ये आम्हाला हनन्या व सपिरा यांची गोष्ट दिसते. प्रभू येशू ख्रिस्ताने खूप स्पष्टपणे म्हटलंय, तर मग कैसराचे ते कैसराला आणि देवाचे ते देवाला भरा. मत्तय 22:21. आम्ही परमेश्वराला देताना सढळ हस्ताने दिले पाहिजे. आनंदाने 2 टोल्या विधवेने त्या टाकिल्या, परित्या प्रभूने मान्य करूने आवडीने घेतिल्या. तुम्ही जर तैसे प्रभूला स्मरुनी देता संतोषाने, तर ते प्रभू हा मान्य करूनी घेई बहु आवडीने. हे गीत आम्ही अनेकदा गातो. ख्रिस्त म्हणतात, कारण त्या सर्वांनी आपल्या विपुलतेतून टाकले, परंतु हिने आपल्या कमाईतून आपले होते नव्हते ते म्हणजे आपली सर्व उपजीविका टाकली. लूक 21:1-4 यामध्ये त्या विधवेची स्टोरी आहे. आनंदाने 2 टोल्या. आम्ही उपकार स्तुतीचे दान अर्पण कुठच्या अपेक्षेने करतो का? की आम्ही जर दान दिलं तर आम्हाला इन फेवर और इन रिटर्न काही मिळेल का? इंटेन्शनल असतं का आमचं की समथिंग इन रिटर्न? की आम्ही सेल्फलेसली ते करतो की कुणी आम्हाला पाहिल, अरे हे ब्रदर किती छान दान देतात, अरे वा किती छान, ह्या वाहवाईसाठी आम्ही देतो? की कुठेतरी आमचं नाव होईल की आम्ही एवढे दिले रे, आम्ही तेवढे दिले रे, कौतुक होईल म्हणून आम्ही दान देतो? दॅट्स नॉट ॲक्सेप्टेबल. प्रियांनो, परमेश्वराला मनापासून उपकार स्तुतीरूप अंतःकरणाने द्या, कारण फक्त तोच आमची मने जाणतो. ज्या भावनेने, ज्या आदराने व ज्या उपकार स्तुतीरूप अंतःकरणाने आम्ही आमचे दान देतो हे त्याला स्पष्ट करते. प्रियांनो, शेवटी एवढेच सांगणे आहे, फसू नका. देवाचा उपहास व्हायचा नाही, कारण माणूस जे काही पेरितो त्याचेच त्याला पीक मिळेल. जो आपल्या देह स्वभावासाठी पेरितो त्याला देह स्वभावापासून नाशाचे पीक मिळेल, आणि जो आत्म्यासाठी पेरितो त्याला आत्म्यापासून सार्वकालिक जीवन हे पीक मिळेल. चांगले करण्याचा आपण कंटाळा करू नये, कारण आपण न खचलो तर यथाकाळी आपल्या पदरी पीक पडेल. गलतीकरास पत्र 6वा अध्याय 7 ते 9 ही वचनं. गलेशियन्स चॅप्टर 6 वर्स 7 to 9. Do not be deceived. God cannot be mocked.
A man reaps what he sows. Whoever sows to please their flesh, from the flesh will reap destruction. Whoever sows to please the Spirit, from the Spirit will reap eternal life. Let us not become weary in doing good, for at the proper time we'll reap a harvest if we do not give up. देवबाप आपल्याला उपकार स्तुती रूप जे अंतकरण आहे ते देव आणि त्याच्या चरणी जात असताना आपण आपले आभार प्रदर्शन करून की देवबाप्पा तू आमच्यासाठी खूप काही केलेलं आहे आणि हे जे अल्पच आहे ते आम्ही तुम्हाला देतो. आमच्या मिळकतीतूनच नव्हे तर आमच्या वेळेतून, आमच्या सेवेतून आम्ही प्रभूला देण्याची गरज आहे. आपण प्रार्थना करू. हे आमच्या थोर सेनाधीश परमेश्वरा बापा तुझी उपकार स्तुती करतो, तुझ्या नावाला मान महिमा आणि गौरव देतो. पुन्हा एक वार देप्पा तुझ्या वचनातून तू आज आमच्याशी बोलला आहेस म्हणून तुझा आभार मानतो, धन्यवाद देतो. होय प्रभूजी तू कार्य करत आहेस, तू आम्हाला घडवत आहेस म्हणून आम्ही तुझा आभार मानतो, धन्यवाद देतो. जेव्हा संकट येतात तेव्हा तू आम्हाला स्ट्रॉंग बनवत असतो म्हणून आम्ही तुझे आभार मानतो, धन्यवाद देतो. जी टेस्टिमनी आज आम्ही ऐकली आहे देप्पा, पाहिली आहे देप्पा, त्याबद्दल आम्ही तुझे आभार मानतो, धन्यवाद देतो. होय प्रभूजी सर्व स्थितीत आम्ही तुझी उपकार स्तुती केली पाहिजे असं तुझं वचन सांगतं. आम्ही निरंतर तुझी प्रार्थना केली पाहिजे आणि निरंतर देप्पा आम्ही रिजॉईस केलं पाहिजे म्हणून आम्ही तुझे आभार मानतो, धन्यवाद देतो. प्रभूजी आम्हा सर्वांवर तुझी उपकार स्तुती करण्याची ही संधी तू आम्हाला लाभू दिलीस म्हणून तुझे आभार मानतो. तुझी आराधना, तुझी उपासना करण्याची ही वेळ लाभू दिली म्हणून तुझे आभार मानतो देप्पा. प्रत्येकावर तू आज प्रत्येकाला तू प्लस आरोग्य देऊन शक्ती आणि सामर्थ्य देस. इथून सर्व पुढील वेळ तुझ्या हाती सोपित आहे. प्रत्येकाबरोबर तू राहा, प्रत्येकाचं तू मार्गदर्शन कर. येशू ख्रिस्त आमचा प्रभू तुझ्या गोड आणि प्रिय नावाने मागतो म्हणून रे बापा, आमेन. देवा आपल्या सर्वांना आशीर्वाद देईल. आमेन. ब्रदर संतोष गंगकर यांचे मी मनापासून आभार मानते आणि देवाला धन्यवाद देते. आता आपण दानार्पण घेऊया आणि दानार्पण होत असताना उपासना संगीतातून गीत क्रमांक 506 गाऊया. चरणी तन मन धन प्रभु तव चरणी सकल तुझे हे तुझे दिलेसी सकल तुझे हे तुझे दिलेसी अघटित तव करणी तन मन धन प्रभु तव चरणी अभिमाने
जाया कन्या सुत हे दास तुझा चरणांचे सारे दास तुझा चरणांचे सारे प्रिय कर तुझी धरी तन मन धन प्रभु तव चरणी पीत विचार ही हर मम करणे अवलंबे इच्छे वर तव बा अवलंबे इच्छे वर तव बा करितो मन धरणी तन मन धन प्रभु तव चरणी वाट खरी पण जीवन मम तू शरणागत मी पतित तुलागा शरणागत मी पतित तुलागा जय दे भवतरणी तन मन धन प्रभु तव चरणी तन मन धन प्रभु तव चरणी सकल तुझे हे तुझे दिलेसी सकल तुझे हे तुझे दिलेसी अघटित तव करणी तन मन धन प्रभु तव चरणी तन मन धन प्रभु तव चरणी तन मन धन प्रभु तव चरणी आपण दानार्पणावर प्रार्थना करूयात. धन्यवाद ते देवा, स्तुती करते. आजची ही भक्ती संपूर्ण वेळ तू आमच्या आशीर्वादाची केलास आणि प्रभुवारी देवा तुझ्या दानपात्रामध्ये आम्हाला दान देण्याची संधी दिल्यास उपकार आभार मानते. ज्या ज्या प्रियजनांनी आपली मूठ तुझ्या दानपात्रामध्ये उघडलेली आहे देवा, त्यांना तू विपुल आशीर्वादित कर देवा. ज्या प्रियजनांना देता आले नाही त्यांनाही तू आशीर्वादित कर देवा. मंडळीवर तुझा विपुल आशीर्वाद राहू दे देवा आणि तसा तू ठेवलायस उपकार आभार मानते देवा. ह्या दानाचा उपयोग तुझ्या राज्याच्या वाढीसाठी करून घे. येशू प्रभूच्या गौरवी नावात मागत आहे म्हणून तुम्ही ऐका पप्पा, आमेन. आता मी आदरणीय पाळक साहेबांना विनंती करते की त्यांनी आपल्या मंडळीसाठी शेवटचा आशीर्वाद द्यावा. आपण आशीर्वाद घेऊया. आमच्या यहोवा परमेश्वराची कृपा, प्रभू येशू ख्रिस्ताची शांती आणि पवित्र आत्म्याचं सहभागीपण देवाच्या प्रियजनांबरोबर आता आणि युगाच्या समाप्तीपर्यंत राहू. आमेन.